आपण शाळेतून घरी गेल्यावर शाळेतल्या वस्तू काय म्हणत असतील? नाही ना, मगलीच शाळेची गंमत पुढे सांगायला येते या स्पोर्टचे स्टुडंट राधिका जांभळे. शाळा सुटली. सगळे पोरं आपापली दप्तर घेऊन एकमेकांना खडू मारत पळत सुटली. मग मी जादू केली. अकडम बकडम भकडम आणि काय आश्चर्य, शाळेतल्या वस्तू बोलू लागल्या. घंटा म्हणाली, मार खायचा तरी किती, कोणी पण यावं कानाखाली तर वाजवून जावं. तुला म्हणून सांगते खडू दादा, मागच्या संधी मला शापच मिळाला होता. तुला अंग भरून मारणे. मग मी रडून 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 मुनिवरांकडून शाप मिळवला. ते म्हणाले, जसं संकष्टीला चंद्र बघितल्याशिवाय लोक जेवत नाही, तसं तुझ्याशिवाय शाळेतलं पानही हालणार नाही. पानच काय, पुस्तक पेन शिक्षक शिक्षिका काहीच हालणार नाही. खडू म्हणाला, मला तर लय मोठा शाप मिळालाय. तू झिजून 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 म्हणशील. मी पण रडून 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 मुनिवरांकडून शाप मिळवला. ते म्हणाले, जगाला ज्ञान देण्याचं कार्य तुझ्यातून घडेल. फळा म्हणाला, ही पोरं माझ्या अंगावर हात फिरवतात, मला कसं गुदगुल्या होतात. आता बाबांनी भेटणार पसरले. ही पोरं माझ्या अंगावरती बसून चित्र काढतात. बाजूला एक खुर्ची ठेवली होती. ती दुसऱ्या टेबलाला म्हणाली, एक टेबल चल